नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता इथं पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल, की आजची आपली स्पेशल रेसिपी काय आहे. आपण इथं कोणत्याही डाळी न भिजवता डोसा बनवणार आहे. ओलं खोबरं वापरून आणि फक्त भिजवलेले तांदूळ वापरून आपण इथं डोसा बनवणार आहे. जाळीदार असा डोसा हा बनून तयार होतो. इथं व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातच आले असेल, अशा पद्धतीचे हे मस्त जाळीदार डोसे फटाफट तयार होतात. म्हणजे भाजण्यासाठीही यांना जास्त वेळ लागत नाही. अगदी सकाळच्या गडबडीतही तुम्ही फटाफट हे डोसे बनवून देऊ शकता. मुलांच्या डब्याला किंवा नाश्त्यासाठी आपल्याला गडबडीच्या वेळेला असे हे डोसे फटाफट भाजलेही जातात आणि आपल्याला पोटभरीचा असा हा पदार्थ भेटतो आणि याच्यामध्ये डाळी वगैरे न वापरता आपण बनवलेला आहे. त्यामुळे पचण्यासाठीही अगदी हलका-फुलका हा डोसा आहे. आपण काहीतरी मुलांना शाळेमध्ये डब्यामध्ये काहीतरी वेगळं द्यावं असं जर वाटत असेल, तर तुम्ही हे असे स्पॉन्जी डोसे बनवून देऊ शकता. अगदी झटपट तयार होणारे आहेत. आणि याच्यासोबत जी ही चटणी बनवलेली आहे, खोबऱ्याची आपण इथं चटणी बनवलेली आहे. चटणी नेहमीप्रमाणेच बनवलेली आहे. परंतु माझी एक सिक्रेट टिप आहे, मी जे सांगणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. म्हणजे ज्यामुळे काय होणार आहे, जी आपण चटणी बनवतो ती जास्त वेळपर्यंत अगदी फ्रेश अशी राहते आणि त्याची टेस्ट अजिबात बिघडत नाही. म्हणजे कधी-कधी चटणी केल्यानंतर त्याचा वास खराब यायला चालू होतो जास्त वेळानंतर. परंतु ही जी माझी पद्धत आहे ती वापरली तर चटणी जास्त वेळ अजिबात खराब होणार नाही. आता इथं पाहिलंच आहे तुम्ही अशा पद्धतीचे मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार हे डोसे बनून तयार झालेले आहेत. म्हणजे डोसा जेवढा स्पॉन्जी आणि मऊसूत असा बनतो तेवढाच चवीला असा रुचकर लागतो. म्हणजे ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे नेहमीच्या डोस्यांपेक्षा जरासा वेगळा हा डोसा बनून तयार होतो. आता आपण इथं तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून इथं आपण 4 वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मेथीदाणा वापरलेला आहे. नेहमीच इडली किंवा डोश्याचं पीठ भिजवत असताना त्याच्यामध्ये मेथीदाण्याचा वापर करतोच. मेथीदाणा वापरल्यामुळे काय होतं, जे आपण इडली किंवा डोसे बनवतो ते सॉफ्ट होण्यास मदत होते. आता याच्यामध्ये आपण डाळी नाही वापरणार तर इथं ओलं खोबरं वापरणार आहे. मी इथं एका नारळाची अर्धी वाटी घेतलेली आहे ओल्या खोबऱ्याची आणि अर्धी वाटी इथं मी पोहे घेतलेले आहेत, जे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 वेळा पाण्याने आणि भिजत ठेवलेले होते आणि ते फुलून आता 1 वाटी झालेले आहेत. पहिल्यांदा तर आपल्याला तांदळाचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आहेत ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आणि अगदी बारीक अशी स्मूथची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी वापरत असताना आपल्याला याच्यामध्ये गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे. अगदी पातळशी आपल्याला इथं पेस्ट नाही बनवायची. स्पॉन्जी डोसे आपण बनवणार आहेत, ते जे बॅटर बनवणार आहे त्याची कन्सिस्टन्सी इथं तुम्हाला दाखवत आहे मी. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असायला हवी. अगदी बारीकशी स्मूथची पेस्ट बनवलेली असायला हवी आणि अतिशय पातळही नाही आणि अतिशय घट्टही नाहीये बॅटर. अगदी अशा पद्धतीचं बॅटर बनवून तयार व्हायला हवं. इथं तुम्हाला दाखवतच आहे. मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून काढत आहे ही पेस्ट बनवलेली. अशा पद्धतीची आपल्याला पेस्ट हवी. जेणेकरून जे आपण डोसे बनवतो ते अगदी जाडसरही व्हायला नकोत आणि त्याला अशा मस्त जाळी सुटली पाहिजे. अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये पोहे आणि जे ओलं खोबरं आहे तेही मी असं वाटून घेतलेलं आहे. ही आपल्याला अगदी स्मूथची पेस्ट बनवून घ्यायची. जेणेकरून जे खोबरं आहे ते आपल्याला डोस्यामध्ये कचकच लागायला नको म्हणून अगदी परफेक्ट अशी स्मूथची पेस्ट बनवून घ्यायची. पाण्याचा वापर अगदीच प्रमाणात करायचा आहे. नंतर आपण याच्यामध्ये लागलंच मीठ घालून घेतलेलं आहे. आपण करतानाच मीठ घातल्यामुळे काय होतं, आपण जे डोसे बनवतो त्यावेळेस बॅटर जे घेतो, ते परत आपल्याला हलवावं लागत नाही आणि त्याचं पिठामध्ये जाळी बनलेली असते आणि ती जाळीही मोडत नाही. अगदी मस्त स्पॉन्जी डोसे बनतात. तर दुसऱ्या दिवशी मी इथं तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीचं पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे. अगदी परफेक्ट आहे. याच्यामध्ये इनो, सोडा कशाचाही वापर न करता अगदी परफेक्ट असं हे पीठ फर्मेंट होतं आणि याच्यामध्ये डाळींचाही वापर नाही केलेला. कोकोनट डोशामध्ये आपण फक्त ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तरीसुद्धा अगदी कन्सिस्टन्सी तुम्ही इथं पाहू शकता. मस्त बबल्स आलेले आहेत आणि परफेक्ट असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. याच्यामध्ये सोडा, इनो अजिबात वापरलेला नाही. अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे. तुम्ही पाहिलंच होतं, थोडंसं पातळसर होतं, तर दुसऱ्या दिवशी फर्मेंट झाल्यानंतर अशा पद्धतीचं जाळीदार असं बॅटर बनलेलं आहे. आता इथं मी बिडाचा तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर तेल टाकून घ्यायचं. बिडाचा तवा म्हणलं की याला थोडंसं तेल जास्त वापरावं लागतं. कोणताही डोसा म्हणलं की कांद्याचा वापर हा
असायलाच हवा. कांद्याचा एक वेगळाच फ्लेवर डोशामध्ये येतो आणि डोशाची चव आणखीन वाढते. आता तवा गरम झाल्यानंतर तेल टाकून घेतलं आणि त्याच्यावरती कांदा फिरवून घेतलेला आहे मी आणि नॉनस्टिक ही बनतो. कांदा असा वापरला की तवा जो कोणताही तवा आपण वापरला की तो नॉनस्टिक बनतो. आणि बॅटर घेतलेला आहे. आता मी इथं चमच्याने नाही ओतत. मी आता वाटीमध्ये घेतलेला आहे बॅटर आणि आपल्याला जेवढा प्रमाणात मोठा डोसा हवा आहे, लहान मोठा कोणत्याही साईजमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. आता 1 वाटी बॅटरचा मी इथं वापर करून हा डोसा बनवून घेतलेला आहे. परफेक्ट असा गोल शेप देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, तरी पण डिझाइन बनून तयार झालेली आहे. असो, कोणताही डोसा कसाही असला तरी तो जाणार शेवटी पोटातच आहे. तर ओतत असताना तुमच्या लक्षात आलंच असेल, जे बॅटरमध्ये बबल्स तयार झालेले आहेत, त्याच्यानंतरच ती जाळी तयार होते. म्हणूनच आधी बॅटर परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि इथं आपण झाकण ठेवून अशा पद्धतीनं हा डोसा बनवून घेतलेला आहे. आता याच्यावरचा जो वरचा थर आहे, तो अगदीच ड्राय झालेला आहे, म्हणजे परफेक्ट असा कुक झालेला आहे. परफेक्ट असा डोसा बनून तयार झालेला आहे. आता फ्लिप केल्यानंतर खालच्या बाजूला तुमच्या लक्षात आलंच असेल, अशा पद्धतीनं हा खालच्या बाजूस ही अगदी वरच्या बाजूपासून खालच्या बाजूपर्यंत जाळी सुटलेली आहे. म्हणजे परफेक्ट असे हे डोसे बनून तयार होतात. आता मी प्रत्यक्षात खाल्ल्यामुळे मला त्याची तारीफ करताना शब्द सुचत नाहीयेत, की एवढे सुंदर हे डोसे बनतात. तुम्हीही नक्की बनवून बघा हे डोसे. तिनं आपण तेल टाकून घेतलं, परत कांदा फिरवून घेतला सगळीकडून आणि नंतर त्याच्यावरती बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता हे बबल्स येतात ना, त्याच्यामुळेच मस्त जाळी सुटते डोस्यांना. त्यामुळे बॅटर कोणतंही असू दे, बॅटरमध्ये बबल्स तयार व्हायलाच हवेत, जेणेकरून जाळी सुटणार अगदी परफेक्ट अशी. आता दुसराही डोसा आपण इथं भाजून घेतलेला आहे. मला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता परफेक्ट असे हे डोसे फटाफट आपण इथं बनवून घेणार आहे. सोबतच आपण याची चटणीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. नेहमीप्रमाणे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी. सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जे आपण फुटाणा डाळ वापरतो ती अगदी गरजेची आहे. त्यामुळेच जी बाइंडिंग येतं चटणीला ते अगदी छान येतं आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार याच्यामध्ये आणि लसणाच्या मी इथं 5 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी ॲड करून अगदी स्मूथशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता सिक्रेट रेसिपी हीच आहे. बनवत असताना त्याच्यावरती जो तडका ओतला जातो, मी तसा तडका ओतत नाही. पातेल्यामध्ये अशा पद्धतीने तेल टाकून घेते, फोडणी देते थोडक्यात चटणीला आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जे आपण तडक्यामध्ये वापरतो तशाच पद्धतीने इथं मी सगळं साहित्य वापरते. जिरे टाकलेले आहेत, नंतर इथं मी मोहरी टाकलेली आहे. दोन्ही भाजल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे. ओला कढीपत्ता नसल्यामुळे सुकलेला कढीपत्ता इथं मी वापरलेला आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण जे बॅटर घेतलेलं आहे फिरवून मिक्सरमध्ये ते ओतून घ्यायचं आणि ते आपल्याला उकळे आणून घ्यायचं आहे. थोडंसं शिजवून घ्यायचं. साधारणतः 2 मिनिटे आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरती हे जे चटणीचं बॅटर आहे म्हणजे ओलं खोबरं आणि फुटाण डाळीचं बॅटर आहे ते शिजवून घ्यायचं. अशी स्मूथची कन्सिस्टन्सी तयार होते आणि मस्त चटणी चविष्ट बनून तयार होते. मीठ ऑलरेडी आपण मिक्सरमध्ये बारीक करत असतानाच घातलेलं आहे आणि ही आपली फायनली चविष्ट चटणी बनवून तयार झालेली आहे. आता ही काय होतं, आपण ही अशा पद्धतीने चटणी बनवून घेतो, तर ह्याचे खराब होण्याचे चान्सेस थोडे कमी होतात, आपण शिजवून घेतल्यामुळे. आणि डायरेक्ट आपण तडका घालून ओल्या खोबऱ्याच्या चटणीवरती ओततो, त्यावेळेस काय होतं, तात्पुरती फ्रेशनेस असते, जास्त वेळ टिकून राहत नाही. परंतु उकळी आणून घेतली की चटणीला, अगदी फ्रेश अशी चटणी बनून तयार होते आणि भरपूर वेळपर्यंत अशा पद्धतीची फ्रेश चटणी आपल्याला खायला भेटते. ठेवण्याची गरज पडत नाही. सकाळी बनवली तर तुम्ही संध्याकाळपर्यंत खाऊ शकता, अशा पद्धतीची ही चटणी.